अरे दोस्त, ऊपर पहुंचने के लिए कितना टाइम है? बस 10 मिनट। 10 मिनट में पहुंच जाएंगे? श्योर? नहीं भाई, 10 मिनट में फटना चालू होगी। 10 मिनट इज द मीट। वेलकम टू ताहुली पीक। नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही आलोय नवीन जागा एक्सप्लोर करायला। ताहुली पीक या जागेचं नाव आहे। तुम्ही मागे बघताय तो धबधबा पण तुम्हाला दिसत असेल। तर आम्हाला तिथे वरती जायचं आहे एकदम। आणि हा इथे बघताय तुम्ही मलंगगड आहे। तर येताना जरा आमची गंमत झाली। आम्ही ताहुली पीक मॅपवर टाकलं आणि आम्ही दुसऱ्याच जागेवर जाऊन पोहोचलो। तिथून पण जाता येतं ॲक्च्युअली, पण गाववाल्यांनी सांगितलं खूप टफ रोड आहे, आम्हाला जवळजवळ 10 किलोमीटर मागे यावं लागलं। तर जर का तुम्ही इथे येणार असाल तर मॅपवर ताहुली पीक नका टाकू, कुशिवली आहे बेस विलेज आहे, कुशिवली टाका मॅपवर। इथे एक जंक्शन येईल, तर आपल्याला या रस्त्याने जायचं आहे। समोरच तुम्हाला ताहुली दिसेल आणि हा मलंगगड आहे, आपल्याला या रस्त्याने जायचं आहे। कालपर्यंत एवढा पाऊस पडत होता लिटरली, म्हणजे रात्री पण खूप होता, सकाळी पण उठलो तेव्हा खूप होता। आणि आता इथे आलो तर तुम्ही बघताय की असं वाटतं उन्हाळाच चालू आहे। आता पावसाचं नामोनिशाण नाही आहे, ढग पण बघताय तुम्ही सगळे। तर आपलं डेस्टिनेशन ते ताहुली पीक आणि मस्त व्ह्यू दिसतो इथून, वॉटरफॉल आणि मस्त वॉटरफॉल आहे तिथे। कल्याणमध्ये राहून मला हे लोकेशन माहीत नव्हतं, का माहीत नाही का? मी मलंगगडचं माहीत होता, ताहुली पीक मला माहीत नव्हतं। आणि लास्ट वीकला मी असंच इंस्टाग्राम स्क्रोल करत होतो, तर त्याच्यात मला एक फोटो दिसला आणि मी असंच मला आवडला तो फोटो आणि मी ते लोकेशन बघायला गेलो, त्याच्यावर फोटोवर लोकेशन आहे का बघायला गेलो, तर ताहुली पीक हे नाव दिसलं मला। आणि नंतर मग मी मॅपवर सर्च केलं आणि 17 किलोमीटर दाखवलं मॅपने। तर बोललो की चला इथे जाऊन बघूया। आणि नशीब मी तो फोटो बघितला आणि लोकेशन बघितलं त्याचं, नाही तर मी एवढ्या सुंदर जागे कधी आलोच नसतो, माहीत नाही। परत एकदा तुम्हाला जंक्शन येईल, तर आपल्याला या रस्त्याने जायचं आहे। एक इथे जातो, आपल्याला या रस्त्याने जायचं आहे। इथे लिटरली सगळीकडे फोटोग्राफीचा स्कोप आहे। मी लिटरली 20-30 पावलं जाऊन थांबतोय आणि काही ना काहीतरी कॅप्चर करतोय। तुम्ही बघालच एवढी मस्त जागा आहे। तर तुम्ही आता बघताय की आपल्याला हे पार करायचं पूर्ण, आणि इथे दादिमा लिहिलं आहे, तर आपल्याला दादिमाला जायचं आहे। हे तुम्ही बघाल तर इथे असं तुम्हाला रिव्हर क्रॉसिंग बऱ्याच ठिकाणी लागेल इथे, आणि एवढं मस्त आहे। तुम्ही बघाल की हा रूट वेल मार्क्ड आहे, चुकायचे चान्सेस खूपच कमी आहेत। आता चढायला चालू झालं आहे, मगासपासून सरळ रस्ता होता, आता क्लाइंब चालू झाली।
जरी तुम्ही घरून निघताना जर पाऊस जरी दिसला तुम्हाला की खूप पाऊस पडतोय, सगळं ठीक आहे, पण या अझम्पशनमध्ये राहू नका की इथे पाऊस असणारच आहे. म्हणून जर तुम्ही 2 बाटल्या कॅरी करणार आहात ह्याच्या पाण्याच्या, तर 3 कॅरी करा. कारण आता इथे बघताय तुम्ही काहीच नाही आहे पाऊस, आणि आमची फुल वाट लागली. आता सँडल तुटली आणि आता याला विदाऊट फुटवेअर ह्याला चालवावं लागतं. जर इथे आलात तर सँडल वगैरे नका घालू, तुटण्याचे चान्सेस आहेत. शूजच घाला. शूजमध्ये फुल दगड गेले, दगड काढण्याचं काम. तुम्हाला इथे जागोजागी ॲरोज असतील, वेल मार्क्ड आहे. आता हा धबधबा बघा फक्त. काय ह्याचा स्लो मोशन जागोजागी तुम्हाला सौंदर्य दिसेल इथे. पावसाळ्यात आलात तुम्ही, मस्त आहे एकदम. फक्त इथून जरा सांभाळून या. आणि बघा इथे पण आहे ॲरो आहे, इथे वेल मार्क्ड आहे. रस्त्यात तुम्हाला ही अशी रानटी फुलं दिसतील, खूप सुंदर आहेत. मला नाव नाही माहिती या फुलांचं. हा पॅच बघताय पूर्ण स्ट्रीप आहे. तुमची एंड्युरन्स लेवल खूप चांगली हवी इथे. आता मी जवळजवळ आता 6वा वीक माझा मी लगातार ट्रेकिंग करतोय, तरी मी थकलो आहे पूर्ण. आणि पावसाने पण दगा दिला आज. आणि इथे दादिमा लिहिलंय. खरंच दादिमाची आठवण आलेली आहे. आता इथून जायचंय. आज एवढा पाऊस नसल्यामुळे फोर्स नाही आहे जास्त, तर पावसाचं थोडं रिस्की असू शकतं. दोन रस्ते जातात, हा एक आणि हा एक. तर हा रस्ता जो जातोय तो मलंगडवर जातो, आणि हा दादिमाला ताहुली पीक. मस्त जोरात पाऊस चालू झाला आणि आमचं डेस्टिनेशन ते ढगात आहे सध्या ते. आणि आता खूपच जोरात पाऊस चालू झाला. इथे आम्हाला गावकरी दिसलेले आता, तर त्यांना आम्ही विचारलं किती वेळ लागेल, तर ते अर्धा पाऊण तास म्हटले. मी त्यांचा अर्धा पाऊण तास म्हणजे मी 1.5 तास तरी पकडतो. लेट्स सी. तुम्ही बघू शकता की हा वरचा पट्टा पूर्ण ढगांनी भरला आहे, आणि ते गाव पण एक. तर जर तुम्ही हरवलात वगैरे तर या गावकऱ्यांना तुम्ही रूट विचारू शकता.
शंकराचं मंदिर आहे इथे. तर तुम्ही मंदिरही साईन लक्षात घ्या आणि या मंदिराच्या बाजूनेच आपल्याला इथून जायचं आहे. हे सगळे सीन मला औपे घाटचीच आठवण करून देतात. फक्त औपे घाटामध्ये पाऊस नव्हता, इथे पाऊस आहे. तिथे फक्त ढग आलेले फक्त. आता इथे दोन रस्ते जातात. हा ट्रेकचा रस्ता आहे जिथे आपल्याला जायचं आहे आणि हा रस्ता वॉटरफॉलला जातो. सकाळी येताना मी तुम्हाला सीन दाखवला, तिथे वॉटरफॉल होते 4-5 असे. तर हा रस्ता त्या साईडला जातो. तर येताना तो आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. मी मगाशी असं तुम्हाला बोललेलो, या जागेवर तुम्हाला पावसाळ्यात आला तर सौंदर्य दिसेल. हे बघा, तुम्ही माझ्या मागे बघताय मस्त वॉटरफॉल आहे. अशा वॉटरफॉलमधनं चालत जायचं. तिथे असं वाटतं सुई टोचतंय तरी. हवा पण आहे, जोरात पाऊस पण आहे. फक्त फोर्स बघा. आम्ही आता दाटीमाला पोचलोय आणि तुम्ही बघाल इथे कबर आहे आणि पूर्ण पठार आहे. तिथे गाव आहे. थोडं वरती जाऊन पण बघू आम्ही. आहे का तिथे जास्त थांबणार नाही, बघू आम्ही. पण काही दिसत नाही. तर ताहुली पीकचा ट्रेक इथे संपवतो आम्ही. खरं तर एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. व्ह्यू पण छान दिसतो, पण सध्या एवढे क्लाउड्स आहेत, व्ह्यू तर काही दिसणार नाही. आणि पाऊस एवढा आहे, वारा आणि पाऊस, की आता थांबायला पण ताकद नाही आहे. कारण तिथे काही शेड वगैरे पण नाही आहे तिथे काय आम्ही रेस्ट करू शकतो. तुम्ही हा फोर्स बघताय. आता आम्ही मगाशी इथूनच आलेलो, आता इथूनच जायचं आहे आम्हाला. हे नक्की इथूनच आलो ना. पाऊस आता एवढा वाढलाय की फोर्स बघताय तुम्ही किती आहे. तर मी रेकमेंड करेल, जर एक्स्ट्रीम वेदर असेल, पाऊस खूप असेल तर इथे नका येऊ, तुम्हाला जर का सवय नसेल तर. आरामात आरामात. तुम्ही फोर्स बघताय आता किती वाढलाय. मगाशी आम्ही इथूनच आलेलो तर एवढा फोर्स नव्हता, पण आता पाऊस एवढा वाढलाय, पाण्याचा फोर्स बघा. फोर्स बघा फक्त पाण्याचा. हा त्याला हात पडले.
तर आम्ही आता मगाशी तुम्हाला बोललेलो की एक जागा वॉटरफॉलला जाते, तर आम्ही त्या वॉटरफॉल बघायला चाललो आता. तर मगाशी खालतून आपण आलो तेव्हा वॉटरफॉल दिसत होते डोंगरावर, तर ते बघा तिकडे आहेत. तर आम्ही आता त्याच दिशेने चाललोय. मी आता वॉटरफॉलच्या इथे पोहोचलोय. रिव्हर्स वॉटरफॉल आहे इथे. पाऊस नाही आहे बिलकुल. हे जे पाणी येते आता वाऱ्याने येत आहे वॉटरफॉलचं. हा वॉटरफॉलचा फक्त व्ह्यू बघा. तर आमचा हा ट्रेक खरा इथे संपतोय. ते आम्हाला ताहुली पीकला जाऊन मजा तर आली, वेगळा एक्सपिरियन्स होता, पण आम्हाला व्ह्यू वगैरे काय दिसला नाही. पण इथे येऊन जो वॉटरफॉलचा व्ह्यू दिसला त्याच्याने खरी काय म्हणतात एंड झाला करा. एक सुखद एंड झाला. आपण इथे थांबू. एक काम कर, थांब. सगळे नका जाऊ. एक इथे कोणतरी हात पकडायला लावून द्या. तुम्ही दोघं जा. आम्ही इथे हात पकडायला थांबतो. जर तुम्हाला अशा एक्स्ट्रीम वेदरची सवय असेल तरच तुम्ही हा ट्रेक करा, नाही तर मी रेकमेंड नाही करणार. आणि मेक शुअर शूज वगैरे तुम्ही नीट घाला, कारण स्लिपरी आहे खूप. सँडल अवॉइड करा, कारण आमच्याच 2 जणांचे सँडल तुटले, तर ते विदाऊट सँडल बेअरफूट आलेत ते वरपर्यंत. त्यांना मानलंच पाहिजे, पण ते रिस्की पण आहे थोडं. ॲज अ ट्रेकर हा ट्रेक बेस्टच होता. फक्त वरतून काय व्ह्यू दिसला नाही, पण ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून एकदम बेस्ट ट्रेक होता हा. पण आता मी विंटरमध्ये पण येईनचा प्लॅन करेन, पावसाळा वगैरे झाल्यावर हे व्ह्यू बघायला फक्त वरतून. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण भेटूच नेक्स्ट ट्रेकवर. बाय बाय.